नमस्कार मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी माझ्या सासऱ्यांना म्हणजेच माझ्या पप्पांना एक असं सरप्राईज देणार आहे जे की त्यांनी कधी विचार पण नसन केला। तर बघू आता ते सरप्राईज काय असणार आहे। मम्मी काय करू राहिले तुम्ही? अगं संत्रा खाते सोलून एवढं. हो ते नंतर का, इकडे पहिले चला चला ना, थांब, चला काय- चला चला काय काम काढलं तू? चला चला बसायचं। मी काय म्हणते तुम्हाला, जेव्हापासून आमचं लग्न झालंय मी तुम्हाला कधी असं नीट आवरलेलं बघितलंच नाही। कधी चांगला मेकअप नाही का, हेअरस्टाईल नाही। तुम्ही का बरं असं राहता? मला काय करायचं निकू मेकअप करून? आम्ही पहिले खेडेगावामध्ये राहिलेले माणसं, कधी मेकअप केलेला नाही। मान्य आहे मला, तुम्ही खेडेगावात राहायच्या पहिले, पण आता तर आपण सिटीत राहतोत ना। आजकालच्या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया बघितलं का तुम्ही, कशा जीन्स पॅन्ट घालतात, कशा इकडे तिकडे फिरतात, आणि तुम्ही नुसतं घरातच बसता आणि तसंच तुमचा अवतार असतो कायम। माणसाला आयुष्य ना एकदाच भेटत असतं, त्याच्यामुळे ते ना पूर्ण जगून घ्यायचं असतं। आता आपण शेजार पाजारच्या बायका बघतो, तर मला पण असं वाटतं ना की माझ्या सासूनी पण तसं राहायला पाहिजे, तसं फिरायला पाहिजे। बरोबर आहे निकू, तू बोलते तेच खरं आहे। एकदाच आयुष्य आहे माणसाचं, परत परत येणार नाही ना। हा मग मी काय म्हणते, मेकअप आणते मी जाऊन। अगं निकू नको, मी कशी दिसेन मेकअप वर? लय भारी दिसता ना तुम्ही। थांबा, मी आहे ना आता मेकअप घेऊन आले। असा मेकअप करते ना तुमचा, तुम्ही बघतच राहता। बरोबर, चला आता असा मेकअप करते ना तुमचा, बघाच तुम्ही। काय निकू हे वय वाईप्स म्हणते त्याला। हे तोंड पुसायचं वाईप्स आहे गे? हा, कधी आयुष्यात माहित नाही बाई असं मेकअप करायचं। अगं माझं लग्न केलं त्या टायमाला बिगर मेकअपची उभी केली ती मला लग्न। लग्नात? मग तुमच्या स्वतःच्या लग्नात? स्वतःच्या लग्नात मेकअप नाही कधी। काय बाई, आणि आजकाल बघितलं का तुम्ही, कलवरी नटतात नवरीच्या आधी, हा त्याच मग नवरी दिसत। कलोरीचाच किती मेकअप असतो मरणाची। पहिल्या नवरीच्या कलर अशा होत्या बाई, कशा? ती अशी दिसायची ना, ती खरं हे काय कोणी म्हणणारच नाही कलर दिसते म्हणून। म्हणजे अशा होत्या, साडी घातली, गुंडाळी निघल्या, हा येडे वाकडे कपडे घातले, चालले। होय मम्मी, पण पप्पाचं आणि तुमचं लग्न कसं काय जमलं ते तरी सांगा मला। अगं पप्पाची बहीण दिलती भावाला, मोठ्या मामाला। म्हणजे तुमच्या भावाला पप्पांची बहीण दिलती? हा, हा तर पप्पा यायचे बहिणीकडं हा का? त्या टायमाला। हा, हा मग पण तसंच आम्ही बघितलं, फक्त एकामेकाला लांबून बघायचं, बोलायचं नाही, काय नाही। पहिले लई लोक लाजायचे ना, जवळ येत नव्हते। हा तर मी म्हणायची बाई आता, पण अचानकच मोठे भाऊ म्हणले माझ्या मेवण्याला देणार आहे। हा तेव्हा का? मला कळलं की सोयरीक होणार आहे म्हणून। मग तुम्हाला तर लय आनंद झाला असेल, कारण तुम्ही दोघं एकमेकांकडे बघायचं म्हणल्यावर तुमच्या मनात तर असते ना पप्पा। मग पप्पांचे फोटो होते, ते फोटो बघायचे। हा वय, हा, मग त्या टायमाला तुमच्याकडे फोटो होता? हा, पप्पा लय भारी दिसायचे त्या टायमाला। हा का? लय भारी, एकदम हिरोवानी दिसत होते। अगं मग पण मग म्हणायला गेलं तर मग हे लव्ह मॅरेज सारखंच झालं आहे का नाही? लव्ह म्हणजे लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे, पण माझ्या मनात वाटलं की चांगलं आहे बा, लय भारी करायला पाहिजे। हा हा हा, आणि ते करायला तर पाहिजे ना, तुम्हाला वाटलं की लग्न आमचं झालं पाहिजे, झालं पाहिजे। त्याच्यातच तुमचे भाऊ तुम्हाला म्हणले द्यायचं म्हणून, द्यायचं म्हणून मग लयच आनंद अचानकच झाला सोयरीक असेल जमली। मग दोघांच्या मनात लय आनंद झाला असेल। अचानकच सोयरीक आहे, मग दोघांच्या माझ्या मनात झाला आनंद, पण पप्पाच्या मनात नव्हता ना। काय ते म्हणायचे नव्हतं? मला अजून दुसरी पोरगी पाहिजे, नको ही। हा हा, का बरं असं? मग नंतर मग ते म्हणायचे, कशाला बघायचे तुमच्याकडं? मग नंतर म्हणायचे लग्नात आले तेव्हा काय? नवर देऊन आले, म्हणायचे लय गोरी पोरगी, लय भारी, हा का? असं गपचिप म्हणायचे। म्हणजे तुम्हाला म्हणायचे गपचूप? हा, गपचिप म्हणायचे। पण आता लय भारी दिसत होती, पहिली भारी दिसत नव्हती। असं म्हणायचे? हा, आता किती भारी दिसत होती, असे म्हणायचे मग। हा का? मग झाली सोयरीक बाई, जमलं लग्न। पण मग जेव्हा पण पप्पा येत असते बहिणीकडं, तेव्हा तर तुम्हाला लय आनंद होत असेल? बघायचे असं गपचिप लपून बघायचे। मम्मी, आता मेकअप झालं ना, तुम्हाला आहे ना आपण ड्रेस घालू, लय भारी दिसतात तुम्ही ड्रेस मध्ये। नको बाई, आता मेकअप झाला, ड्रेस कशाला घालते बाई? ड्रेस नाही नको, आपण तुम्हाला ड्रेसच घालू, लय भारी दिसतात ड्रेस मध्ये तुम्ही। नको ड्रेस नको। ऐक ना, हा मी लहान होते ना लग्नाच्या आधी, हा, तेव्हा मम्मी मला काय आणायची, काय? कर्ट झंपर ते घातले। तुमची आई का? हा, आई। मग ते कधीच घातलं नाही ड्रेस, असं कधी माहिती नाही घालायची। काय घालायचं तुम्ही? कर्ट झंपर। हा वय, कसं दिसत असताना तुम्ही त्या टायमाला? मला इतकी भारी भारी झंपर आणायची, मस्त लय भारी कपडे घातले मी।
सगळं हट्ट पुरवलं आईने माझं. हा वय. आईसारखं प्रेम कुठंच नाही भेटणार पण निकू. आई पण वय मम्मी कधी वारल्या त्या? आई माझी लग्नासाठी लग्नाच्या आधी. गप्प बसा, रडू नका. तुम्ही लहान होते प्रेम त्यावेळेस. करायची माझ्यावर लई. भारी भारी कपडे घालायचे मला. कोणते पाहिजे फक्त मला बोलणार कोणते कपडे आणू, नुसतं सांगायचे. तसे सगळे भारी भारी कपडे आणायचे मला आई. आईचं लई जीव होतं माझ्यावर. खरोखर जीव होतं. ज्याला आई नसते का त्याला आईची माया कळते. बरोबर आहे. आई वारली कोणीच कोणाचं नाही. कोण भाव कोणाचे कोण नाही. 2 भाव आहेत पण कोण विचारते कोणाला, कोणी नाही विचारत. बरोबर आहे. आई गेली आपलं माहेरच सुटलं म्हणजे आपली जन्मभूमी सुटली. आई का तिकडं वाट आपल्याला जायला नाही. मग आई जर राहिली असती तर आई इथं आली असती, 10 चक्रा मारली असती, म्हणली असती माझी नातसून किती भारी. हा माझे नातं कसे येतं व्हिडिओ बघितले असते 10 वेळ मोबाईल काढू आहे का माहिती. इतकं प्रेम होतं आईला. मग आता समजा मी आजारी पडली तर दिदी किती टेन्शन येतं दिदीला. हा मग ती कशी म्हणती आई नसल्यावर कळत असतं. आता मला आई नाही तर मला कळत आहे आईचं प्रेम कसं आहे. तुम्हाला माहेर नाही काय नाही, आहे कुठं का मला जाता येत माहेर? नाही, येता येत नाही. कोणाकडे जायचं सुद्धा विषय नाही. त्याच्यामुळं आई पाहिजे. आईचं मेन प्रेम ज्याला आई नसते त्यालाच कळतं. असे कपडे आणायचे मला. आता सुद्धा मी ते कपडे घालायला सुद्धा भेटले नसेल इतके भारी कपडे घातलेत मी. मग त्याच्यामुळं मला असं आठवत लई आठवण येते पहिली. एकटीच रडत बसते मी आईची आठवण करीत. जाऊ द्या आता. मला लई टेन्शन होतं आईचं दिन करून. नका ज्या रडू. टायमाला आई वारली त्यावेळेस मला असे जवळ बोलून घेतले. आई मला म्हणली अगं शांता तुझं मला लई टेन्शन येतं, तुझे कशी दिवस जाते त्याच्या मागचे. ती अशी म्हणायची आई मला. तेव्हा लई रडली होती आई माझ्या गळ्यात हात गप्प टाकून बसा, मला. नका रडू. मग त्याच्यामुळे तू मला ड्रेस बोलली ना तेव्हा मला पहिले दिवस आठवले. म्हणजे आई मला कर्ट जम्पर आणायची ना ते दिवस आठवले आईचे. ज्यामुळं आईला तुम्ही जीव लावा आणि आईला प्रेम ठेवा आईचं. म्हणजे आईची माया आपल्याला देण येत नाही. मग मला असं रेशमा जर जीव लावली तर म्हणलं की आईचं देण येत. गप्प बसा, नका रडू मम्मी. माझी आईची जागा मला रेशमा देते. किती नका वाईट रडू, दिवस गप्प काढलेत मी. गप्प बसा. नका रडू मम्मी. जाऊ द्या, मी पण तुमची मुलगीच आहे ना. कशाला तुम्ही टेन्शन घेता. आता आपलं घर आहे ना. आता जाऊ द्या. माणूस नाही मरूस तुम्हाला तर माहेर. आईची देण करीत असतं मरूस तर. ते आता तर आहेच. एवढं वय झालं तरी आईची देण येते की नाही मला. मग हा बरोबर आहे. आई ते आईच असते. आईची जागा कोणी घेत असतं. नाही घेत. पण मम्मी मी काय म्हणते आता, जाऊ द्या सोडा, रडू नका आता तुम्ही. आपण काय करूया ना, तुम्हाला ड्रेस घालू. म्हणजे कसं तुम्हाला परत तुमचे जुने दिवस आठवतील. होय मम्मी. आता तर तुमचे केस लईच बारीक झालेत. पहिले कसे होते हो? अगं पहिले असं शिका काही झाडावरून आणायचं आम्ही तोडून. शिक्कायचं झाड असतं. शिकायचं हा झाडावरून तोडून आणायचे दगडाने टेसायचे. तुम्ही घरीच बनवायच्या? टेसून दगडावर टाकायचं तांब्यात. हा. आणि त्याचं फेस करून लावायचं. मग असं पोतून भारी शिक्कायचा फेस होतो का? हा. शॅम्पूने आपल्या? शॅम्पू आणि केस निघत नव्हते काय नाही. आता किती गळत आहेत केस तुमचे. आता मग शॅम्पू लव गळायला लागलेत. हा, क्लिनिक प्लसला कुठं हे लाव ते लाव. ते शॅम्पूचे नाव येत नाही बाई निकू मला. तुम्ही कोणत्या शॅम्पूला दुसरंच म्हणता? शॅम्पूचे नाव येत नाही. कोणता का ते? कोणता? ते चॉकलेटी कलरचा काय ना. चॉकलेटी? हा ते शॅम्पू नाही होय, काळा काळा. मम्मी आता झालं तुमचा मेकअप. आता काय कराय ना, तुम्ही जाऊन ड्रेस घाला पहिले बरं. नको बाई मला लाज वाटते बाई. नको ड्रेस घालायच काही पण काढते तू. त्याच्यात काय लाजायचं, ते पण कपडेच आहेत ना. हे मी कधी ड्रेस घातलेला नाही बाई. अहो नाही नाही, तुम्ही चला आपण ड्रेस घालू तुम्हाला. चला काही काढते बाई नको. अहो चला तर तुम्ही चला. हे मला काही काढते ड्रेस घालायचं ड्रेस चला घालायचं. घालाच. तर आता आहे ना मम्मीने ड्रेस घातलेला आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये ना भरभरून त्यांना सांगा की तुम्ही ड्रेसमध्ये खूप छान दिसू राहिल्या म्हणून, नाही का. तर आता आहे ना मेन सरप्राईज बाकी आहे. पप्पा तुमच्यासाठी आहे ना एक लय मोठं सरप्राईज आहे. काय? मम्मी या ओ.
छान आहे. पप्पा कशा दिसू राहिल्यात मम्मी? चांगलं दिसतंय. तू मेकअप तू केला काय? हा 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 छान आहे. मस्त दिसते एकदम ड्रेस. अहो हिनीच मेकअप करायला लावला निघून मला म्हणली मेकअप करते मम्मी ड्रेस घाल, त्याच्यामुळे ड्रेस घातले मी. छान आहे ना, मग काय झालं, चांगली दिसते मी. हा छान दिसते एकदम. आता तुम्ही म्हणलं तर रोज ड्रेस घालीत. हा रोज घालीत जा. मी पहिल्यापासून सांगत होतो की ड्रेस घालीत जा. छान छान दिसते. होय मम्मी? पहिल्यापासून म्हणायची पप्पा पहिल्यापासून तुम्हाला? म्हणायचे हो. ड्रेस घाल, पण मीच घालत नव्हते ड्रेस. अहो पण बघा ना किती भारी दिसू राहिला भारी बरं दिसते. ड्रेस तुमच्यावर. एकदम भारी. मला लई कटाळा ड्रेस बघा घालायचा. पप्पाला किती आवडलं बरं तुमचं हे लुक. लोकांना कशाला लाजायचं, आपल्याला आपण चांगलं दिसतं ना, तेच बाद झालं. हाय का नाही हो पप्पा? हा. मग आता पप्पा म्हणले ना घाल म्हणून आजपासून सुरुवात करायची ड्रेस घालायला. आपण आहे ना नगरला जाऊन तुम्हाला चांगले चांगले ड्रेस आणू अजून, म्हणजे कसं तुम्हाला रोज ड्रेस घालता येते. बरोबर. 4 गुलाबी ड्रेस चांगला दिसतो, तो घेऊन ये. बरं बघितलं का मम्मी? बघ पप्पांची जीव ऐकले माझ्या. मग किती जीव आहे. हा. म्हणजे एवढं पण माहितीये की कोणता कलर चांगला दिसतो, कोणता चांगला नाही दिसत. बघितलं का? मग किती याला म्हणते प्रेम. शेवटी प्रेम असतोच ना बाई. हा मला हे विचारायचं राहिलं, तुम्ही सांगितलं का मला की आमचं कसं जमलं होतं म्हणून. मला हे विचारायचंय, त्यावेळेस मम्मी कशा आवडल्या तुम्हाला? होय पप्पा? पप्पाला विचार. जेव्हा तुम्ही यायचे मम्मींकडे, म्हणजे मम्मींच्या त्यांच्या घरी तुमच्या बहिणीच्या इथं, हा. त्यावेळेस मग तुम्ही मम्मीला बघायचे. तुम्हाला मम्मी कशा आवडल्या बरं? हा, माझी बहीण याच्या भावाला दिली होती ना, हा तेव्हा आम्ही एकमेकाला बघायचो हा आणि त्यावेळेस मग आमची सोयरीक झाली. हा व्हय? हा, मग आवडली मला. हा असं आहे. अगं पहिले मी पप्पांना लय आवडायचे, पण त्यांच्या मागे एवढे स्थळ होते ना, लय स्थळ होते. म्हणजे पोरींला पप्पाला हा, आवडायचे? मग लय आवडायचे. कशामुळे बरं? मग ते पहिले लय डान्सर होते पप्पा. हा का? कोणाचे नातेवाईकाचे लग्न असले ना पप्पा तिथे डान्स करायचे. हा त्याच्यामुळे लय पुरी त्यांच्या माग लय स्थळ राहायची. लय भारी डान्स लय करायचे. भारी डान्स करायचे पहिले. तुम्हाला पण त्या टायमाला लय डान्स आवडत असेल, लय है आवडत ना? होतं. मग ते डान्सवरच मी पप्पांना खास पसंत केलं. पसंत केलं. डान्स करत होते. बरं मी पण म्हणायचे वहिनी तुमचे भाऊ लय भारी दिसतात नाही का? मस्त तुम्ही तुमच्या हा. वहिनीला म्हणायच्या. हा वहिनीला म्हणायचे तुमचे का? भाऊ लय भारी दिसतात, हिरो दिसत मग होते पहिले. मला असं वाटतंय की तुमच्या वहिनींनीच तुमच्या भावाला सांगितलं असेल हे स्थळ जुळवून टाका म्हणून, है का नाही? मग पहिले लवकर येत नव्हते बघायला, हा कधी येत नव्हते. आणि पहिले आता कसं झालं, पहिल्यासारखं राहिलेलं नाही. हा पहिले लवकर येत नव्हते. तुम्ही म्हणायचे वहिनी तुमचे भाऊचा फोटो असेल तर आणा एखादी, असं म्हणायचे मी. हा फोटो का? बघायचे. म्हणजे वहिनीला तुमच्या माहित होतं की तुम्हाला त्यांचा भाऊ आवडतो म्हणून, मग है ना? हीच खरी स्टोरी, खरंच रिअल स्टोरी. पण लय भारी तुमची स्टोरी आहे. म्हणजे असं पिक्चर वाणी स्टोरी आहे तुमची. पिक्चर वाली स्टोरी. बरोबर आहे, पिक्चर वाली स्टोरी. तर मग पप्पा कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? छान आहे. एकच नंबर होता ना? एकच नंबर. आवडलं का तुम्हाला? हो. खूप आवडलं ना? हा छान आहे. तर मग मंडळी कसं वाटलं तुम्हाला माझं सरप्राईज? मला माहिती आहे की सरप्राईज लय मोठं नव्हतं, पण हे पप्पांसाठी ना खूप मोठी गोष्ट होती की त्यांच्या बायकोनी ड्रेस घातलाय, त्यांच्यासाठी भारी आवरलंय. मेन म्हणजे ही मम्मीसाठी पण खूप मोठी गोष्ट होती की ड्रेस घालणं, कारण त्या खूप लाजतात की ड्रेस कसा घालू मी, लोक नाव ठेवते मला असं तसं. म्हणजे एक त्यांच्या आतमध्ये एक भीती होती की ड्रेस घातल्यानंतर मला कसं दिसन मी आणि लोक मला काय जज करतील. तर ते सगळं मी त्यांची भीती काढून त्यांना ड्रेस घालायला लावला आणि ते पप्पांना खरंच खूप आवडलं. म्हणजे मागच्या पिढींच्या पुरुषांना पण असं वाटायचं की माझ्या बायकोनी ड्रेस घातला पाहिजे, ती पण अशी चांगली दिसली पाहिजे. पण कसं पप्पांची तर एक हौस होती की तिने घालावा म्हणून ड्रेस, पण मम्मीमुळं ते कधी पॉसिबल नाही झालं. तर मी आज तो छोटासा ट्राय केला की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं असं त्यांना वाटलं पाहिजे, थोडंसं स्पेशल फील झालं पाहिजे. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मम्मींसाठी खूप सारे कमेंट करा. पण हा आहे ना माझा एक छोटासा ट्राय होता त्यांना दोघांना पण खुश करण्यासाठी. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि भेटूया आणि व्लॉगमध्ये. बाय बाय.